नमस्कार. मी बळवंत गुरु जोशी, अखिल भारतीय पुरोहित महासंघ, जिल्हाध्यक्ष नांदेड या नात्याने सर्व हिंदू बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. होळी हा सण का साजरा करावा, आपण होळी कशामुळे साजरी करत असतो या गोष्टीचा सर्वप्रथम विचार करू. होळी म्हणजे वाईट विचाराचा त्याग करणे, वाईट गोष्टीचा त्याग करणे, याला होळी असं म्हटलेलं आहे. भक्त प्रल्हादाला होळिका आपल्या मांडीवर बसून जाळण्याचा प्रयत्न करत होती. या होळिकेला असं वरदान प्राप्त झालं होतं की तिला आग जाळू शकत नव्हती, परंतु देवानं त्याच वेळेस तिला सांगितलं होतं की वाईट गोष्टीचा जर विचार केलास तर आग तुला जाळू शकते. आणि ती विसरून गेली होती आणि भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन तिनं जाळ लावून घेतला होता आणि त्यामुळं तिचं मरण झालं, जळून खाक झाली. म्हणून तेव्हापासून होळी साजरी करण्याची पद्धत सुरू झाली. होळी म्हणजे वाईट गोष्टीचा त्याग करणे. यासाठी शुभमुहूर्ताची गरज नाही. आणि पौर्णिमा म्हटलं की भद्रा ह्या आल्याच, दर पौर्णिमेला भद्रा असतात. या भद्राचा होळीसाठी विचार करू नये. माझी नम्र विनंती आहे हिंदू बांधवांना की होळी ही आपण जशी दरवर्षी साजरी करतो त्याप्रमाणे याही वर्षी होळी साजरी करावी. कोणाच्याही अफवावरती विश्वास ठेवू नये की रात्री 11 नंतर होळी साजरी करावी, 11पर्यंत भद्रा आहेत आणि भद्रा संपल्यानंतर होळी साजरी करावी, या अफवावरती विश्वास ठेवू नये. होळी ही वाईट गोष्टीसाठी, वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी आहे आणि वाईट गोष्टी त्याग करण्यासाठी आपल्याला भद्राची किंवा शुभमुहूर्ताची गरज नाही. वाईट गोष्टी आपण जेवढ्या लवकर त्याग केल्या तेवढ्या चांगल्या असतात. आपण जर वाट पाहत बसलो तर दुर्व्यसनाच्या आरी आपण जाऊ शकतो. त्यामुळे वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी या भद्रा किंवा शुभमुहूर्ताची गरज नाही. तेव्हा सर्व हिंदू बांधवांनी दरवर्षीप्रमाणे आपली होळी ही साजरी करावी. आणि ज्यावेळेस आपण होळी पेटवतो संध्याकाळी 6 वाजता किंवा आपला स्वयंपाक झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण दरवर्षी होळी करतो त्याप्रमाणे होळीचा सण साजरा करावा. नमस्कार.